वस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग, विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरता निवडलेला अभंग. विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. पाकच कमी केला आता, थोडा राहू द्या, लय पण सोडू नका. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जीवनामध्ये आपलं काय करावं याचं वर्णन करून तुकोबराय या अभंगाद्वारे प्रतिपादित करतात. विठाला 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 विठाला. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतला आहे. कारण की हा भंग पाठ नाही असा वारकरी नाही महाराज, हा भंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याचा पाठ नाही तो वारकरी नाही. विठाला 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 विठाला. त्यामुळे सर्वांच्या पाठातला असा हा अभंग आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. बसण्याला एक सूचना आहे, जेवढं येतं तेवढं बोलत चला, तुम्हाला जेवढं येतं तेवढं बोलत चला. या अभंगाद्वारे तुकोबराय सांगतात का जीवनामध्ये देव आपला करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला हो? कारण तुकोबरायांनी आपुलकीनं तुम्हा आम्हाला सांगितलं का जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जर आपलं काय करायचं असेल तर तो परमात्मा आपला करा. तो म्हणजे कोणता हो? तर कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. जंबू नावाचं दीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, विठू नावाचा पाटील आहे, तो परमात्मा आपला करा. विठाला 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 विठाला. त्यामुळे तुकोबरायांनी आपल्याला आपुलकीनं सांगितलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुलकीनं सांगितलं. आणि तो सांगण्याचा अधिकार माझ्या तुकोबरायांना आहे, तो सांगण्याचा अधिकार माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना आहे, तो सांगण्याचा अधिकार माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आहे, तो सांगण्याचा अधिकार माझ्या चोकोबरायांना आहे, सावतोबांना आहे, सर्व संतांना तो सांगण्याचा अधिकार आहे. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं आपुलकीनं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. माझ्या तुकोबरायांचा अधिकार काय आहे? तुकाराम तुकाराम टाळ तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, 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 नाम घेता का तुकाराम नाम घेता का पेयम. यमाचा सुद्धा काष्टा सुटतो तुकोबरायांचं नाव ऐकल्यानंतर. यमाचं धोतर यम कोणाला म्हणतात माहित आहे का? तमेमेषु यति कालदंडे मृत्युंभयातिथि व्याप्त सुधा खलंति ताजायन्ति मगधा यमाग्रपंथं सकलतिथि मध्यासु चारुणैवं सकलं कथं कनायति जायन्ते प्रतिभाषा सकल सुधा गतवयतिंजति काला रे गतवयताजति काला रे गतवयताजति काला रे. हे काय गांजा पिसणं थोडी लिहिलं,
अरे कुणाला म्हणायचं यम? ज्याच्या मनामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मला इथं कुठपर्यंत जिवंत ठेवायचं आणि कुण्या दिवशी वरचं बटन दाबायचं हे ज्याच्या हातामध्ये, त्याला यम म्हणतात. आणि त्या यमानं तुकोबरायांचं नाव ऐकलं की धोतर सुटतंय, काष्टा फिटतोय. का अधिकार आहे माझ्या देहूतल्या मालकांचा? विठाला विठाला वडील अभंग तुकोबरायांचा असून 4 चरणाचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? ऐका, तुकोबराय म्हणजे नेमकं कोण? पिता बोल्होबानाई कनकाई मातेच्या पोटी जन्माला आलेले एक अनमोल रत्न, ज्यांची वारकरी संप्रदायाची उंची जर पाहायला गेली तर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान आहेत ते जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? जगामध्ये 3 जगद्गुरु झाले, त्यामधील एक म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर, आपण पाण्यामध्ये लाह्या टाकल्यानंतर ज्या प्रकारे पाण्यामध्ये लाह्या तारतात, त्याच प्रकारे ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर लाह्याप्रमाणे गाथा तारावा ते तुकोबराय. आणि तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? पुढे जाऊन सांगतो ऐका. ज्यांची गाथा वाचल्याच्या नंतर लोकांच्या माथा जागेवर येतात ते तुकोबराय. आणि त्याच तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठाला विठाला त्यामुळे सर्वांच्या परिचयातला असा हा अभंग आहे, सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या पाठातला आहे. कीर्तन ऐकणाऱ्यांनी एक सूचना आहे, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. हा, म्हणजे तुमच्याही मनामध्ये आता आला असेल, महाराज म्हणजे कसा असतो? ज्याला दाढी असली पाहिजे, हा, ज्याला बॉडी असली पाहिजे, गाडी पाहिजे, आणि ज्याला गाडी पाहिजे. आता माझ्याकडे पाहायला गेलं तर मला दाढी नाही, बॉडी बी नाही, माझ्याला बॉडी नाही, गाडी बी नाही, आणि माझ्याकडे गाडी नाही. मग मी महाराज असेल का? बोला नाही, मग का पोत्राच आहे काय? महाराजच आहे ना. विठाला विठाला त्यामुळे चिंता काय करू नका. मला असं लई काही येत आहे असं नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा तुम्ही तपाने, ज्ञानाने, वयाने, सर्व गोष्टीने तुम्ही मोठे आहात, जाणकारी मंडळी आहात. मी ज्ञानाने हे तुमच्यापेक्षा कमी आहे, वयाने तर कमीच आहे. त्यामुळं फक्त एक विनंती आहे, राहिलेले 1 तासाभरामध्ये आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी थोडासा अल्पपरिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या या पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मूडनिंब या पंचकृषीमध्ये पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मूडनिंब हे म्हणण्याचं कारण काय? पुण्यभूमी पुण्यक्षेत्र आळंदी म्हटलं तर तिथं विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र देहू म्हटलं तर त्या ठिकाणी संत तुकोबरायांचं वास्तव्य आहे. पुण्यक्षेत्र पुण्यभूमी सासवड म्हटलं तर त्या ठिकाणी सोपन काका आहेत. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र पैठण म्हटलात तर त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वास्तव्य लाभलेलं आहे. अहो, लांबचं कशाला सांगता? पुण्यभूमी पुण्यक्षेत्र आरण जरी म्हटलं तरी ठीक आहे, त्या ठिकाणी संत सावतोबांचं संजीवन समाधी. पण पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मूडनिंब म्हणण्याचं कारण काय सांगतो ऐका. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मूडनिंब मी याच्याकरता म्हणालो, आषाढी एकादशीच्या वेळेला महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरला जातात. पण माझ्या विटेवरच्या मालकाची अशी एकमेव पालखी आहे जी पंढरपूरहून आरणला येत असताना 3ऱ्या दिवसाचा दुपारचा ठेपा असतो तो आपल्या इथं गोलावरती असतो का नाही? बोला बाबा, असतो का नाही? मग दुपार ज्या वेळेस आपली पालखी त्या गोलावरती तिथं थांबते, माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणांचा स्पर्श आपल्या या भूमीला होतो. म्हणून मी आपणाला म्हणलं पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मूडनिंब. विठ्ठला 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 विठ्ठला. या मूडनिंब या पंचकृषीमध्ये असणारं हे रानमळा, आणि यामध्ये आमचे राहुल म्हणजे माझा वर्गमित्र आहे तो, यांच्या आजोबांचं प्रथम वर्ष श्राद्ध, आणि दत्तात्रय नारायण सुर्वे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आज, आणि त्यांचे चिरंजीव असणारे शेलार दादा सुर्वे यांच्या घरी हा सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो आहे. त्यांच्या मनामध्ये एक शंका आली असेल, त्यांच्या मनामध्ये एक भावना असेल, त्यांची एक अपेक्षा असेल, त्यांची एक आशा असेल का त्यांच्या त्या पित्याला ती सद्गती प्राप्त व्हावी, आणि त्यांच्या पित्याला ती सद्गती प्राप्त हो ही विटेवरच्या मालकांच्या चरणी प्रार्थना. विठाला 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 विठाला. आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण हे ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात व्हावं
हाच त्यांचा उद्देश आहे, हाच त्यांचा हेतू आहे. आणि एक दिवसीय सुंदर असा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला. अतिशय सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. तुम्ही सर्व उपस्थित टाळकरी, माळकरी, विनेकरी बाबा, तुम्हाला माझं वंदन. इकडून असणारे आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण शंभू महाराज आमचे मांजरे, शुभम महाराज मांजरे या ठिकाणी वाजवण्याकरता उपस्थित आहेत, त्यांना माझं वंदन. इकडून असणारे आमचे दोन्ही गायनाचार्य, दोघांचाही आवाज सुंदर आहे, तुम्हाला माझं वंदन. सर्वांना वंदन करतो. आधीच वेळ झालेला आहे. सर्वांचा नाम उल्लेख केला असं समजा, कारण सर्वांचं नाव घेतलं तर उशीर होईल. त्यामुळे सर्वांच्या चरणावर एकदा पुनश एकदा विनम्र अभिवादन करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला या अभंगाद्वारे तुकोबारायांनी आपल्याला आपुलकीने सांगितलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय या जीवनामध्ये दुसरं सुख कोणतंच नाही. कशाशिवाय? आपुला तो एक, आपुलकीने सांगितलं का तो परमात्मा आपला करा. कोणता? पंढरपुरातला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. एरती माईके दुःखाची जनिती. हे सर्व काही एर म्हणजे येणारे, येणारे सर्व काही दुःख देणारे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. जे कालही नव्हते, आजही नसणार आहेत आणि उद्याही नसणार आहेत, अवसानी. मग जगद्गुरु तुकोबारायांकडे काही लोक गेले आणि तुकोबारायांना म्हणू लागले, का हो तुकोबाराय, सर्व जर दुःख देणार आहे तर या जीवनामध्ये नेमकं आपल्याचं काय आहे? अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची. गोविंदाचं पिसं मनाला लावणारा तो पंढरपुरातला मालक, तो आपला आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे, म्हणजे आपण जर देवाला आपलंसं केलं तर तो परमात्मा आपल्याला आपलंसं करणार. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाची. गोविंदाची मनाचं पिसं लावावं. एका गावामध्ये एक व्यक्ती वारलेला होता. लक्ष देऊ नका. एक व्यक्ती वारलेला होता आणि त्या ठिकाणी एक खालची एक वस्ती आणि वरची एक वस्ती, अशा दोन वस्त्या होत्या. आणि त्याचं नाव होतं डेबू. आता आपल्या तर कोणाचं नाही ना, नाही, म्हणून मी ते शोधूनच काढलेलं आहे. त्याचं नाव काय होतं बोला? डेबू. मग तो डेबू वारला आणि गावामध्ये निरोप गेला. तो डेबू होता खालच्या वाड्यातला. गावामध्ये निरोप गेला, डेबू वारलाय पण वरच्या वाड्यातला. मग आता वरच्या वाड्यामध्ये कालवा सुरू झाला. ते पिटी दोनचं, काळी दोनचं सुरू झालं बायांचं. मग त्या ठिकाणी ते सुरू झालं आणि थोड्या वेळानं बातमी आली, डेबू वारलाय पण वरच्या वाड्यातला नाही, तो खालच्या वाड्यातला आहे. मग अगोदर खालच्या वाड्यामध्ये शांतता का होती? त्यांना माहित आहे आपलं काय नाही, त्यांचं आहे. आणि आता तिकडं काय तर कळलं आता आपलं आहे. त्यामुळं डेबू वारल्याचं दुःख नाही, त्याला आपलंसं केल्याचं दुःख आहे. आपुलकी आसक्ती त्याचं दुःख देत असतं. म्हणून तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. हा, या अभंगाद्वारे तुकोबाराय सांगतात का तो परमात्मा आपला करा, त्या परमात्म्याशिवाय दुसरं आपलं काय नाही. आता थोडं लक्ष देऊ नका. आज वर्ष श्राद्धनिमित्त हा कीर्तन महोत्सव आहे. माणूस मेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये मृत्यूपासून 1 वर्षापर्यंत 3 विधी येतात. थोडं लक्ष देऊ नका. 10वा येतो तो पहिला, 2 नंबरचा येतो तो 13वा आणि 3रं येतं ते वर्ष श्राद्ध. माणूस मेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये मृत्यूपासून 1 वर्षापर्यंत 3 विधी येतात. पहिला 10वा, 2 नंबरचा येतो तो 13वा आणि 3रं वर्ष श्राद्ध. आता 10वा का करावा, 13वा का करावा आणि वर्ष श्राद्ध का करावं? आज वर्ष श्राद्ध आहे आणि प्रासंगिक कीर्तन आहे म्हणून हे सांगितलं पाहिजे. शिवाजी महाराज का सांगितलं पाहिजे माहीत आहे का? हे माहीत पाहिजे पुढच्या पिढीला. आणि हे जर माहीत झालं नाही ना तर आपला 10वा 13वा वर्ष श्राद्ध एकाच दिवशी. आज काळजी करायचं कारण नाही. हे मग माहीत पाहिजे 10वा का करतात, 13वा का करतात, काय आहे हे आपल्या परंपरेनुसार चालत आलेलं आहे. पण थोडं लक्ष देऊन ऐका. कर्मकांड सांगतो. 10वा का करतात लक्ष देऊन ऐका. काय आहे? 13वा हा शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. शास्त्र असं सांगतं विधी बदलला तरी चालतो पण शास्त्र बदलता येत नाही. म्हणजे काही कारणाच्या निमित्तानं 10वा 3ऱ्या 5व्या 7व्या आणि 10व्या म्हणजे 4 पर्याय सांगितले 10व्याला. पण उगच नाही बरं का. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती वारला
आणि तिथून पुढं त्याच घरातला त्याच भावकीतला दुसरा व्यक्ती वारला तर दोघांचा 10वा एका दिवशी करता येतो, पण 13वा एका दिवशी करता येत नाही, कारण 13वे हे शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. विठाला 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 त्यामुळं 10वा 13वा बदलता येत नाही, 10वा बदलता येतो. 13वा कसा बदलता येत नाही सांगू का? कारण 13वा हे तुमच्या आणि म्हणजे तुमच्यासाठी वेगळा माझ्यासाठी वेगळा नाही, त्यामुळे 13वा बदलता येत नाही. 13वा कसा बदलता येत नाही अगदी सोपं करून सांगू का तुम्हाला गणिती भाषेमध्ये. उदाहरणार्थ 2 आणि 2 किती? बोला. 2 आणि 2 4. 2 आणि 2 4. आता इथलं कीर्तन संपलं आणि मी गावामध्ये गेलो मोडणीमध्ये, तिथल्या लोकांना विचारलं 2 आणि 2 किती? ते 6 म्हणतील का? किती उत्तर आहे त्याचं? 4. बरं हे जाऊ द्या. मी पुण्याला गेलो आणि आता पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, सुशिक्षित. तिथल्या लोकांना विचारलं का हो 2 आणि 2 किती? ते 8 म्हणतील का चांगले शिकलेले? किती म्हणणार? 4. तेच नाही, भारताच्या पंतप्रधानांना जाऊन विचारा 2 आणि 2 किती? ते किती मिळेल? 4. अगदी शास्त्र तसं असतं बघा. शास्त्र हे सगळ्यांसाठी सारखं असतं, म्हणून शास्त्र बदलता येत नाही. शास्त्र बदलता येत नाही. बरं 10वा त्यामुळे 10वा बदलता येत नाही. 10वा 3ऱ्या 5व्या 7व्या आणि 10व्या म्हणजे 10व्याला 4 पर्याय सांगितल्या. बरं 13वा का करतात माहित आहे का? 13वा का करतात? हो करतात म्हणून करतात तसं नाही, आपली परंपरा आलेली आहे. पण काय आलेले आहे? एखाद्याला विचारलं का रे वडिलांचा दावा केलता का? म्हटलं महाराज केलता. का केलता? काय नाही, माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचा केलता म्हणून. त्यांना विचार का रे तुम्ही काय दावा केला? काय नाही, आमच्या वडिलांनी शेजारच्यांनी त्यांच्या वडिलांचा केलता म्हणून. आपली परंपरा आलेली आहे. पण काय आलेले आहे थोडं लक्ष देऊन ऐका. 13वा का करतात? 13वा का करतात थोडं लक्ष देऊन ऐका. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले? बोला. किती संस्कार सांगितले? 16. बरोबर, 16 संस्कार सांगितले. बरं कुठले कुठले माहित आहे का? बोलत चला तुम्ही. कुठले माहित आहेत का? नाही. मग सांगू का? हो तर म्हणा राव. सांगू का? सांगा. हो म्हणा. सांगतो ऐका. माणूस मेल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण 16 संस्कार सांगितले. लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला विवाह होतो, लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेला विवाह होतो, विवाह झाल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या उदरामध्ये आपल्या पतीद्वारा 16व्या दिवशी गर्भधारणा होते. हा झाला हिंदू धर्मातला पहिला संस्कार, गर्भधान. तुम्ही आता मोफत चला, मी सांगतो की झाला पहिला गर्भधान. ज्या वेळेला तो जीव 2 महिन्याचा होतो, लक्ष देऊन ऐका बरं, ज्या वेळेला तो जीव 2 महिन्याचा होतो त्यावेळेस त्या जीवाला तो जीव धाडसी निघावा, पराक्रमी निघावा, शूरवीर निघावा म्हणून त्याच्यावरती पुंसवन नावाचा संस्कार केला जातो. हा झाला मानवाच्या जीवनातला दुसरा संस्कार. ज्या वेळेला तो जीव 3 महिन्याचा होतो, लक्ष देऊन ऐका बरं, ज्या वेळेला तो जीव 3 महिन्याचा होतो त्यावेळेस त्या जीवाला अपंगत्व येऊ नये, कारण 4थ्या महिन्यामध्ये जीवाला अवयव फुटतात, म्हणून 3ऱ्या महिन्यामध्ये केला जाणारा हा संस्कार आहे, त्याला आणवलोभन नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले? 3 झाले. बरोबर, मापत चला बरं का, तुम्ही घोटाळा करू नका. किती झाले? 3 झाले. ज्या वेळेला तो जीव 4 महिन्याचा होतो, लक्ष देऊन ऐका बरं, ज्या वेळेला तो जीव 4 महिन्याचा होतो त्यावेळेस त्या जीवाला म्हणजे त्या जीवाचं कार्य व्यवस्थित व्हावं, जो संस्कार भक्तराज प्रल्हादाला आईच्या उदरामध्ये माता कयाधूने केला आणि अभिमन्यूला त्याची माता असणारे सुभद्रेने केला. आपला मुलगा कसा जन्मावं हे आईच्या हातामध्ये असतं, म्हणून ती जी कोण गरोदर माता असते आपल्या मुलाला शूरवीराच्या कथा सांगणं, गोष्टी सांगणं, याला क्रिया नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले? 4. बरोबर, 4 झाले. ज्या वेळेला तो जीव, लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेला तो जीव 7 महिन्याचा होतो, ज्या वेळेला तो जीव 7 महिन्याचा होतं त्यावेळेस त्या गरोदर स्त्रीला आपल्या गावाची सीमा, आपल्या राज्याच्या सीमा, त्या सीमेवरती नेऊन त्या सीमेचं दर्शन केलं जातं आणि आपल्या गावाच्या कडेला वाहणाऱ्या नदीच्या ठिकाणी नेऊन त्या नदीचं दर्शन केलं जातं. याला सीमोल्लंघन नावाचा संस्कार म्हणतात, ज्यालाच आपल्या भागामध्ये डोहाळे जेवण म्हणतात. गंगेच्या तीरावरती नेलं जातं. किती झाले? 5 झाले. बरोबर, 5 झाले. हे 5 संस्कार जीव जन्माला येण्याच्या अगोदर करतात आणि राहिलेले 11 संस्कार जीव जन्माला आल्याच्या नंतर करतात. आता लक्ष देऊ नका, ज्या वेळेला जीव जन्माला येतो त्या जीवाची नाळ आपल्या आईच्या उदरामध्ये गोतलेली असते, म्हणून ज्या गरोदर स्त्रीला 7व्या महिन्यामध्ये ज्या नदीवरती नेलं जातं त्याच नदीवरती त्या जीवाच्या वडिलाने आया कपड्याबरोबर जायचं, स्नान करायचं, 2 खापराचे तुकडे घ्यायचे आणि त्या खापराच्या तुकड्यानं त्यांना ती नाळ तोडायची. याला जात कर्म नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले? 6 झाले. बरोबर आहे, माफत चला, तुम्ही घोटाळा करू नका. किती झाले? 6 झाले. ज्या वेळेला तो जीव, लक्ष देऊ नका, मुलगा असो किंवा मुलगी असो, ज्या वेळेला तो जीव 12 दिवसाचा होतो, ज्या वेळेला तो जीव
12 दिवसाचा होतो. मुलगा असला तर उजव्या कानामध्ये नाव सांगतात, मुलगी असेल तर डावा कानामध्ये सांगतात. मुलगा असेल तर समसंख्येमध्ये सांगतात, मुलगी असेल तर विषम संख्येमध्ये सांगतात. म्हणून बायको करताना कधी समसंख्याची करायची नाही, भांडणं कमी होतात. लक्षात ठेवा एवढं. बायको करताना समसंख्याची करायची नाही, भांडणं कमी होतात. की झाले नामकरण संस्कार. हा 7. ज्या वेळेला तो जीव 1.25 महिन्याचा होतो, लक्ष देऊ नका बरं. ज्या वेळेला तो जीव 1.25 महिन्याचा होतो, 1.25 महिना झाल्याच्या नंतर, त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये 1.25 महिना होईपर्यंत कोणतीही बाळातीन स्त्री घराच्या बाहेर पडत नाही. सिटीतलं सोडून द्या, आपल्या गावाकडलं धरा. 1.25 महिना होईपर्यंत कोणतीही बाळातीन स्त्री घराच्या बाहेर पडत नाही. मग ती स्त्री जी त्या लेकराची जी आई असते, ती आई त्या आपल्या उंबरट्यामध्ये त्या लेकराला आणते आणि सर्वप्रथम सूर्याचं दर्शन करायला लावते आणि त्याला सांगते, तू तुझ्या जन्मामध्ये केलेलं जे काय पाप पुण्य चांगलं कर वाईट कर्म करशील, कुणी नाही पाहिलं तर हा जगाचा बाप असणारा सूर्यनारायण पाहणार आहे आणि त्या प्रकारे तुला शिक्षा मिळणार आहे. याला सूर्यावलोकन नावाचा संस्कार म्हणतात. की झाले 8 झाले. मोफत चाला तुम्ही. 8 झाले. ज्या वेळेला तो जीव 6 महिन्याचा होतो, लक्ष देऊन ऐका बरं. ज्या वेळेला तो जीव 6 महिन्याचा होतो, त्यावेळेस त्याला सर्वप्रथम मध आणि भात किंवा दही आणि भात त्याला चारला जातो. याला अन्नप्राशन नावाचा संस्कार म्हणतात. की झाले 9. ज्या वेळेला तो जीव 1 वर्षाचा होतो, ज्या वेळेला तो जीव 1 वर्षाचा होतो, त्यावेळेस त्याला वर्धापन नावाचा संस्कार म्हणतात, ज्यालाच आपल्या भागामध्ये वाढदिवस म्हणतात. 5 सुवासिनी स्त्रीनी पूर्व दिशेला ओवाळून त्याला ओवाळलं जातं. याला वर्धापन नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले बोला, किती झाले 10. ज्या वेळेला म्हणजे 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत केव्हाही चांगलं मुहूर्त बघून त्याचं जावळ काढलं जातं, याला जात कर्म नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले 11. ज्या वेळेला तो जीव 5 वर्षाचा होतो, लक्ष देऊन ऐका बरं. ज्या वेळेला तो जीव 5 वर्षाचा होतो, त्यावेळेला चांगल्या गुरुजनांच्या साक्षीनं पाठीवरती ओम काढला जातो आणि त्याला गिरवला जातो. याला अक्षरांब नावाचा संस्कार म्हणतात. किती झाले 12 झाले. आता किती राहिले, किती राहिले 4 सांगूच का. विठाल लक्ष देऊन ऐका. 12 झाले. आता लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला त्याचं शिक्षण चालू होतं, त्यावेळेस त्यावरती उपनयन नावाचा संस्कार केला जातो. शक्यतो हा शूद्रामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र म्हणजे उपनयन म्हणजे मुंज केली जाते. हा एक संस्कार आहे. माझ्याकडे लक्ष द्या इकडे. उपनयन म्हणजे मुंज केली जाते. उपनयन नावाचा संस्कार केला जातो. की झाले 13. ज्या वेळेला त्याचं शिक्षण पूर्ण होतं, त्यावेळेस गुरुने शिष्याला एक संस्कार केला जातो. त्याला संवर्तन नावाचा संस्कार म्हणतात. हा का करतात माहिती आहे का. गुरु त्या शिष्याला सांगत असतो, मी जी दिलेली ही विद्या आहे, ही विद्या जर तू चांगल्या कामासाठी वापरली तरच ती तुझ्या ध्यानामध्ये राहील. याला संवर्तन नावाचा संस्कार म्हणतात. की झाले 14. ज्या वेळेला योग्य वय झाल्याच्या नंतर देव ब्राह्मणांच्या साक्षीनं एक संस्कार केला जातो, त्याला विवाह नावाचा संस्कार म्हणतात. की झाले 15. आणि या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर आपल्याला कळत नाही, पण त्याच्यावरती शेवटला एक संस्कार होतो, त्याला अंत्येष्ट संस्कार म्हणतात. की झाले 16. तुम्ही म्हणसाल आता ह्या 16 संस्काराचा आणि 13व्याचा काय संबंध आहे. मला तिथेच यायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण 16 संस्कार सांगितले. आता इथं बसलेले तुम्ही एवढे जण आहात, इथं बसलेल्यांपैकी कुणी हात वर करायचा आणि म्हणायचं, महाराज हे 16च्या 16 संस्कार माझ्यावर झाले. कुणी म्हणायचं, त्याला रुपया बक्षीस. ते म्हटले तुझ्यावरच झाले, मग माझ्यावर नाही झाले ना, तुमच्यावर कसे होते. 16च्या 16 संस्कार कोणावरती होत नाहीत, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 संस्कार प्रामुख्याने प्रत्येकावर होतात. प्रत्येकाला या ठिकाणी नाव आहे का नाही, काहीतरी प्रत्येकाचं काहीतरी नाव आहे. याला नामकरण नावाचा संस्कार म्हणतात. आणि योग्य वय झाल्याच्या नंतर देव ब्राह्मणांच्या साक्षीनं एक संस्कार होतो, त्याला विवाह नावाचा संस्कार म्हणतात. आणि या देहातून जीव निघून गेल्याच्या नंतर आपल्याला कळत नाही, पण शेवटला त्याच्यावरती एक संस्कार होतो, त्याला अंत्यविधी म्हणतात. आता 3 झाले. 16तून 3 गेले, खाली किती राहिले बोला, 13 राहिले. म्हणून करायचा असतो तो 13वा. विठाला विठाला त्यामुळे 13वा 12व्या दिवशी चालत नाही, 14व्या दिवशी चालत नाही. हा 14व्या दिवशी सुद्धा 13वा करतात, पण कुणाचा, ज्याच्या जीवनामध्ये हा मधला संस्कार होत नाही. विवाह नावाचा संस्कार ज्याच्या जीवनामध्ये होत नाही, ज्याला ब्रह्मचारी म्हणतात, त्यांचा 13वा करत नाही, त्यांचा 14वा करतात. बरं 13वा का करतात, अजून बरं काही सांगतो ऐका. आपल्या इकडे अंत्यविधी दिवशी जीव खडा ठेवतात का नाही. जीव खडा
कुठे ठेवतात महाराज? बाबळीला बांधून का म्हातारा परत येते म्हणून? जीव खडा बाबळी मला बांधून ठेवत नाहीत. गरुड पुराण वाचत चला दादा. जीव खडा कोऱ्या वस्त्रामध्ये ठेवला जातो. हा बरोबर आहे. ज्या घरचा व्यक्ती वारला आहे त्या घरी एक ज्योत लावलेली असते का नाही बाबा? त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये तो जीव खडा ठेवला जातो. त्या ज्योतीच्या प्रकाशाने राहिलेले 13 संस्कार 13 दिवस त्या जीवावरती होतात. म्हणून करायचा असतो तो 13वा विठाला 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 विठाला. आता 13वा झाला. पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं? 10वा. आता काय सांगितलं? बोला. 13वा. आता वर्ष श्राद्ध. अजून बार काही सांगतो ऐका. वर्ष श्राद्ध का करावं? एकदा का या जीवाचा 13वा झाला का तो जीव या मृत्यू लोकातून निघतो बघा. आणि निघल्याच्या नंतर पहिल्यांदा तो वैतरणी नावाच्या नदी आहे. त्या वैतरणी नावाच्या नदीच्या तीरावर या जीवाला पोहोचण्याकरता एकूण 48 दिवस लागतात. हे 13 आणि ते 48 किती झाले? 13 आणि 48 61. बरोबर आहे. 61व्या दिवशी हा जीव त्या ठिकाणी वैतरणी नावाच्या नदीच्या तीरावरती जातो. आणि या नदीच्या काठी गेल्याच्या नंतर कामधेनू नावाची एक गाय आहे. त्या कामधेनू नावाच्या गायीच्या साह्यानं या जीवाला ती नदी पोहून पार करायची आहे. पण त्या नदीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये माया नावाची नदी सांगितली. आणि त्या नदीमध्ये पाणी वाहत नाही महाराज. रक्त, त्वचा, मांस, कुर्मी, कीटक, विष्ठा अशा प्रकारची ती नदी भरलेली आहे. या जीवाला ती नदी पोहून पार करायची आहे. पण ती गाय त्या जीवाला सहाय्य करते ज्या जीवांना आयुष्यभरामध्ये गोदान केलेलं आहे, गायीची सेवा केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे 10व्याला गायी दान देतात काही भागाकडे. 10व्या गायीचं सांगालो मी, देशी गायचं सांगालो. तू म्हणचाल जरशा महाराज आमच्याकडे 15 आहे. ते काय मागणं मरून फपुडा उड. हा 15 आहे म्हणचाल. आणि देशी गायचं सांगालो मी, देशी गायचं. ज्याच्याद्वारी गाय ते विठोबाचे पाय, ज्याच्याद्वारी कुंबडीचे पाय, त्याला सांगावे तरी काय. घरात जाताच भरे पाय, खोटं वाटत असेल तर टाकून पाय. हे गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलं. विठाला विठाला कामधेनू नावाची गाय त्या नदीत, ती नदी पार होण्याकरता त्या कामधेनू नावाच्या गायीला एकूण 39 दिवस लागतात. पहिले 61 आणि ही 39 किती? 100व्या दिवशी हा जीव तिथं यमदरबारामध्ये पोहोचतो आणि आपलं आरोपपत्र तिथं वकिलाच्या हातामध्ये देतो. वकील लागतो का ना केस लढवायला? आपल्याकडे आता बांधावरनं भांडणं होते, वकील असतोच की. मग तिथं कुठला वकील आहे? तिथं कोणता वकील आहे? चित्रगुप्त. कोणता वकील आहे? चित्रगुप्त. मग तो चित्रगुप्त आपली फाईल घेतो. आपण केलेलं पाप पुण्य, आपण केलेलं चांगलं वाईट कर्म याचा निकाल लागतो. आणि याचा निकाल होण्यासाठी एकूण 265 दिवस लागतात. पहिले 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि 365व्या दिवशी मग याचा न्याय दिला जातो. नंतर नेमकी शिवसेना कोणाची? असंच नाही, 365व्या दिवशी याचा न्याय दिला जातो. मग मला सांगा आपल्या वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात? 365. 365व्या दिवशी याचा निकाल लागतो. म्हणून करायचं ते वर्ष श्राद्ध. विठाला 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 याचा निकाल लागतो म्हणून करायचं वर्ष श्राद्ध. आता मी तुम्हाला 10वा सांगितला, त्यानंतर 13वा सांगितला, आता वर्ष श्राद्ध. आता आपल्याकडे महिन्याला पितूर घालतात का नाही? महिन्याला पितूर म्हणजे मासिक घालतात का नाही? घालतात. ते काय घालतात माहिती आहे का? उगाच नाही महाराज. ते कशासाठी घालतात ऐका. या जीवाला ज्या दिवशी तो जीव वारला आहे त्या दिवशी या जीवाला महिन्यातून एकदा भूक लागते. आणि भूक लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या जीवाला म्हणजे जो व्यक्ती वारलेला आहे, ज्या व्यक्तीचे मुलंबाळ खाली पितृ घालतात त्याच व्यक्तीला महिन्यातून एकदा वरती जेवायला मिळत असतं. एकदा महिन्यातून जेवायला मिळत असतं. तुम्ही म्हणसाल पुरावा, महाभारतातला पुरावा सांगतो. मला सांगा महाराज, दान हा शब्द ऐकल्याच्या नंतर सर्वात प्रथम कोणाचं नाव येतं? कर्णाचं. बरोबर.
कारण दान करण्यासारखा दानशूर जगामध्ये कोणीच नव्हता. मग हा कर्ण युद्धामध्ये मेला महाराज, हा कर्ण युद्धामध्ये मेला. मग साहजिकच आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी यम दरबारामध्ये जायचं आणि तिथून पुढं काय असेल ते स्वर्ग नरक काय त्याला भेटत असतं. मग तो कर्ण मेला आणि तो कर्ण चित्रगुप्ताकडे गेला आणि त्या कर्णाला महिना झाला. कर्णाचा महिना झाल्याच्या नंतर त्याला भूक लागली. तो कर्ण चित्रगुप्ताला म्हणला मला खायला दे. तो चित्रगुप्त म्हणला तुला जेवायलाच मिळणार नाही का? तर म्हटलं तू दानच केलं नाही. कर्ण हसायला आला, म्हणला मूर्खच का काय? अरे जा मृत्यू लोकात विचार जा खाली जाऊन. अरे दान हा शब्द म्हटल्याच्या नंतर सगळ्याच्या तोंडामध्ये ह्या पट्ट्याचं नाव येतं का नाही? आता मी दान म्हटल्याच्या नंतर तुम्ही जसं कर्ण म्हटलात, दान म्हटल्याच्या नंतर सर्वांच्या तोंडामध्ये माझं नाव येतं आणि तू म्हणतो मी दानच केलं नाही. त्यावेळेस चित्रगुप्त कर्णाला म्हणतो कर्णा तू दान केलं, सुवर्ण दान केलं, कांचन दान केलं, नवे नवे तू तुझे अंगरखी तुझं दान केले, पण वस्त्रदान केलं, पण तुझ्याकडून अन्नदान झालं नाही. मग महाराज कर्णाकडे कोण जर व्यक्ती अन्न मागायला ना, कर्ण अन्न दान देत नव्हता पण युधिष्ठिराचं घर दाखवत होता या बोटानं. अन्न देत नव्हता पण युधिष्ठिराचं घर दाखवत होता या बोटानं असं. मग चित्रगुप्त कर्णाला म्हणला कर्णा एक काम कर, ज्या ज्या वेळेस तुला भूक लागेल त्या त्या वेळेस बोट तोंडामध्ये धर. मी हे कुणाला सांगालो, ज्यानं आयुष्यभरामध्ये एवढं दान केलं त्याला बोट चोकून भूक बघावी लागली आणि आपण 8 दिवस दुसऱ्याच्या पंक्ती जोडतो. आपली काय गत असं विठाला विठाला पहिल्यांदा सांगितलं 10वा, दुसऱ्यांदा सांगितला 13वा आणि तिसऱ्यांदा सांगितलं वर्ष श्राद्ध. आता याचं नावच मृत्यूलोक आहे, त्यामुळे प्रत्येकाला जायचं आहे. मग जाताना जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करावं म्हणून तुकोबर आपल्याला आपुलकीनं सांगतात अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवन सुख नाही, तेने विना जीवन सुख नाही, तेने विना जीवन सुख नाही, तेने विना जीवन सुख तेरती बाई का दुखाची जनाती, तेरती बाई का दुखाची जनाती. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. प्रत्येकाला जायचं आहे पण तो परमात्मा आपला करावा असं तुकोबराने आपल्याला आपुलकीनं सांगितलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये दुसरं सुख आहे. तिथं प्रत्येकाला जायचं आहे. इथं देवादिकांचे अवतार झाले, प्रत्येकाला या ठिकाणी जायचं आहे. एक जण म्हटला महाराज मी जाणार नाही का, तर माझ्याकडं 12 आमच्या फॅमिलीमध्ये 12 डॉक्टर आहेत. एक सांगू का, 12 डॉक्टर आहेत म्हटले. आणि डॉक्टर वाचवतो जीवाला हे खरं आहे, पण डॉक्टर कुठपर्यंत वाचवतो, जोपर्यंत हृदय धगधग करतंय तोपर्यंत डॉक्टर वाचवतो हे खरं आहे. महाराज जगामध्ये एक डान्सर होऊन गेला,
तुम्हाला माहीत असेल, भारताच्या बाहेरचा होता मायकल जॅक्सन, बऱ्याच जणांना नाव ऐकलं असेल. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष? 150 वर्ष. 150 वर्ष जगायच्या अपेक्षेने येणारा मायकल जॅक्सन एवढा खर्च केला. 50 डोनर होते महाराज, अवयव दान करणारे, आणि 50 जण डॉक्टर होते सेवेकरता. एवढा खर्च मायकल जॅक्सनने केला. किडनी जर खराब झाली तर किडनी देणारा माणूस तयार होता. हृदय जर बंद पडलं, हृदय देणारा माणूस तयार होता. नेत्र देणारा माणूस तयार होता. पण त्याच्यातला जीवच निघून गेला. दान करणाऱ्याचा काय उपयोग आहे? तुमच्या फॅमिलीमध्ये 12 नाही 1200 डॉक्टर असू द्या, वाचू शकत नाही. हा, दाढ दुखाल्याच्या नंतर दाढाची गोळी डॉक्टर देतील, हे खरं आहे. हात दुखाल्याच्या नंतर हाताची गोळी डॉक्टर देतील, हे खरं आहे. मग जर डॉक्टरच जीवाला जर वाचवित असतील तर प्रत्येक गावामध्ये एक डॉक्टरचं मंदिर झालं असतं. कशाला पंढरपूरला जायचं म्हटले असते, त्या सोलापूरचा एखादा मोठा दवाखाना बघू आणि त्या डॉक्टरची वारी करू म्हटले असते ना लोक असं. पण डॉक्टर वाचवतो, आणि हे बघा वाचवतो हे खरं आहे, पण कुठपर्यंत वाचवतो? जोपर्यंत हृदय धगधग करतंय तोपर्यंत वाचवतो. आपण जे खातो ते सप्तधातूमध्ये विघटन करण्याचं काम पंढरपुरातला मालक करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचामिन्नम चतुर्विधम. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने खूप सुंदर असं वर्णन केलंय. अहम वैश्वानरो भूत्वा, अहम मी वैश्वानरो भूत्वा. म्हणजे सर्व जीवमात्र्यांचं मृत्यू लोकांमध्ये जे काय लोक राहणार आहेत त्या लोकांच्या सर्वांच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे, तो प्रभू रामचंद्र आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. बघा, हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय, हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, आणि तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करतं. बरं, त्यामुळे फॅमिलीमध्ये 12 नाही 1200 डॉक्टर असू द्या, उपयोग नाही. एक जण म्हटलं महाराज मी जाणार नाही. का जाणार नाही? तर माझ्याकडे सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि खरं सांगू का, जगामध्ये फक्त 2च माणसं सर्व श्रीमंत आहेत. एक कुबेर आणि दुसरा रावण. रावण किती श्रीमंत होता? 7 कोटी घरं शुद्ध कंचनाची. तांब्याची किती, पाषाणाची किती, धातूची किती, चांदीची किती, सोडून द्या. सर्वात जास्त मार्केटमध्ये किंमत कशाला आहे? बोला, सोन्याला. बरोबर आहे का? बरं, सुवर्णामस्मी कांचना, सोन्यामध्ये देव सांगितला. बरं, रावणाकडे फक्त सोनं होतं असं नाही. 80,000 बायका होत्या. किती? 80,000. इथं एक भेटणं आज. आता पुरीचं लय अवघड झालंय ना. काय झाला विषय माहिती आहे का? पुरी झाल्यात कमी, त्यामुळे पुरींच्या आयांना आले मार्केट. पुरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे का तेवढं कांद्याला सुद्धा नाही यावर्षी. त्या सरळ म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. त्याला पगार भरपूर पाहिजे, त्याच्याकडे घरदार बंगला पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. अय पप्पेची आई, असंच का अपेक्षा ठेवा? एवढे पोरांना मी सांगतो ना, पोरांना पहिल्यापासून सांगतोय, पोरांना व्यसन करू नका. ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा जयघोष करा आणि कष्ट करा. पोरीच्या बापाचा फोन येईल, पोरांचं लग्न कवा करायचंय. तुला पाहिले तर डीजेवाळीला घाम सुटतो येड्या. कोणाच्या पोरीला, कोणाचा बाप आपल्या पोरीचं वाटोळ करायला बसले? बरोबर आहे का नाही? आजचा तरुण कसा असला पाहिजे? ऐका, तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राचे आहे शान. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, आईवडील यांच्या चरणावर ठेवत असेल भान, तरच या भारत देशाची उंच होईल मान. आणि तुम्हाला जर या भारत देशाची उंच करायची असेल मान, तर तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवायला लागेल पसायदान, नाहीतर तुमचे म्हातारपणी होईल तानातान. विठाला 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 रावणाकडे 7 कोटी घरं शुद्ध कंचनाची होती. किती? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. 7 कोटी घरं. आपल्याकडे 2च अंगठे सोन्याच्या, तरी पंक्तीमध्ये हिंडत आहे भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ, येडपट. 2च सांगते सोन्याच्या तरी. त्यामुळे रावणाकडे 7 कोटी घर शुद्ध कंचनाची होती, तरी रावणाची लंका पेटली. आपली टपरी नेजी कुठं? आणि खरी गोष्ट आहे महाराज, माणसाला अहंकार झाल्यामुळं सर्व गोष्टी आज त्या ठिकाणी धोक्यामध्ये आल्या सर्व. आणि त्या ठिकाणी 2च माणसं श्रीमंत, एक कुबेर आणि दुसरा रावण. एक जण म्हटला मी जाणार नाही. का जाणार नाही? मी कीर्तनकार आहे. तू तर पहिल्यांदा जाणार भोपे आहे, लक्षात ठेव. कीर्तनकार आहे म्हणे मी. एक जण म्हटला मी पकवाज वादक काय, जाणार नाही. या ठिकाणी सर्वांना जायचं आहे. येते नाही उरू आले अवतार, येर ते पामर जीव किती. प्रत्येकाला याचं नावच मृत्यू लोक आहे, त्यामुळे प्रत्येकाला जायचं आहे. महाराज, जगामध्ये अनेक भक्त होऊन गेले, ज्यांची गाथा आपण वाचतो, ज्यांचे अभंग आपण कीर्तनामध्ये घेतो.
असे असणारे जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य संताजी महाराज जगनाडे. हा जगद्गुरु तुकोबरायांची गाथा हे खरं आहे, पण जगद्गुरु तुकोबरायांमुळे आपल्याला गाथा भेटली नाही. आपल्याला गाथा भेटले संताजी महाराज जगनाडेमुळे. तेली समाजामध्ये एक संत होऊन गेले संताजी महाराज जगनाडे. लक्ष देऊन ऐका, ज्यांनी बैल परमार्थामध्ये आणला त्यांचा काय उच्च कोटीचा परमार्थ असेल. लक्ष देऊन ऐका, ज्यांनी बैल परमार्थामध्ये आणला. मग ते संताजी महाराज काय करायचे, पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये लोक वरवा लावायचे. आता हे जुना काळ 20 वर्षाखालचा मलाही माहीत नाही ना, मी आपलं संत, मी माझं वयच 20 वर्ष आहे, त्यामुळे मला तर काय माहीत 20 वर्षाखालचं काय. पण जे संत चरित्र वाचलंय त्यातलं सांगतो ऐका. पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीच्या काळी लोक वरवा लावायचे. मग ते जर कटिंग दाढी करायची असेल तर ते वर्षावरती गुतं ठरलेलं राहायचं, ती ज्वारी गहू काय ते ठरलेलं राहायचं. मग ते संताजी महाराजांकडे लोकांनी वरवा लावला आणि संताजी महाराजांकडे वरवा लावल्याच्या नंतर संताजी महाराजांकडे एक बैल होता सख्या नावाचा एक बैल होता. संताजी महाराज भोपळ्यामध्ये देहू गावामध्ये जायचे आणि भोपळ्यामध्ये जाऊन तेल वाटायचे गावोगाव जाऊन. आणि त्या ठिकाणी संताजी महाराज तेल वाटत असताना देहू गावामध्ये आले आणि जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन हे देहूच्या मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं आणि त्या ठिकाणी अंधार होता. संताजी महाराजांनी विचारलं का हो या ठिकाणी अंधार कसं काय. गावातली लोक म्हटले तेल नाही, तेल संपले. संताजी महाराजांना वाईट वाटू लागले, गाड्या जगातला एवढा मोठा भक्त आहे, कीर्तन सुरू आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आणि तेल नाही म्हणून काय नाही म्हणे, उद्यापासून 2 भोपळे जास्त आणायचे. एक ज्या तुकोबरायांचं ज्या मंदिरामध्ये कीर्तन सुरू आहे तिथं, आणि दुसरं म्हणजे ज्यांचं कीर्तन सुरू आहे त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी उद्यापासून 2 भोपळे जास्त आणायचे. आणि त्या ठिकाणी उद्यापासून येताना 2 भोपळे जास्त आणले. पण एक दिवस काय झालं, त्या संताजी महाराजांना काही कामाच्या निमित्तानं बाहेरगावी जावं लागलं आणि बाहेरगावी जावं लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी संताजी महाराजांनी आपली पत्नी म्हणजे लक्ष्मीबाईला सांगितलं, प्रिय मी काही कारणाच्या निमित्तानं बाहेर चाललो आहे, पण बाळाजी पंताला म्हणजे बाळाजी पंत हे संताजी महाराजांच्या मुलाचं नाव, बाळाजी पंताला सांग न चुकता लोकांना तेल वाढून यायला सांग. मी 5-7 दिवसाचं तेल आधीच काढून ठेवलं आहे जास्त. न चुकता बाळाजी पंताला बाळूला सांग की न चुकता तेल वाढून ये, कारण लोकांनी आपल्याकडे वरवा लावला आहे. ठीक आहे सांगते म्हटले. संताजी महाराज गेले. 4-5 दिवस काढून ठेवलेलं तेल बाळाजी पंतांना वाटलं, पण आता तेल संपलं. संताजी महाराज काय आले नाहीत. संताजी महाराज 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 9 दिवस झाले, संताजी महाराज आले नाहीत. पण वरवे लावलेले लोक येऊ लागले घरी. आता काय झालं बाबा, 5-6 दिवस झाले आज तेलच नाही. हा आम्ही तो वरवा लावलाय, आम्ही तर गहू देतो, ज्वारी देतो, हा घ्यायला बरं वाटतं म्हणे, तेल द्यायला बरं वाटत नाही. या मृत्यू लोकातली सगळी माणसं सारखी नसतात महाराज. 2-4 माता मावल्या आल्या आणि त्या लक्ष्मीबाईला जे नाही ते बोलल्या, हा ज्वारी घ्यायची बरं वाटते आणि तेल द्यायचं बरं वाटत नाही का. त्या ठिकाणी ते सर्वजण आले आणि ते ऐकत असताना समोर सखा नावाचा बैल बांधला होता. महाराज सखा नावाचा बैल सुद्धा रडत होता. आपल्या मालकाला लोक बोलले म्हणून रडत होता. आणि संताजी बाळाजी म्हणला आईला, आई काय नाही म्हटले, बाबा येतील तेव्हा येतील, उद्या सकाळी गाण्याला बैल झुपतो आणि बैलाचं त्या ठिकाणी तेल काढतो म्हटला. मग त्या ठिकाणी बाळाजी पंतानं बैलाला सख्या नावाच्या बैलाला घाणाला झोपला आणि जी क्रिया संताजी महाराज करायचे तीच क्रिया बाळाजी पंताने केली. पाठीवरती हात फिरवला, सुरुवातीला वैरण टाकली आणि त्या ठिकाणी घाण्याला झोपला बैलानं एक सुद्धा पाऊल पुढे टाकला नाही. आधीच गावातली लोक बोलले होते. त्या ठिकाणी बाळाजी पंत वैतागले, चाबूक घेतला, बैलाची पाठ सोडून काढली आणि बैलाला सोडून दिलं आणि लक्ष्मीबाईला सांगितलं, आई याला वैरण काढी अजिबात करायची नाही. एकतर गावातली लोक वैतागले म्हणून या ठिकाणी तेल काढण्याकरता आलो आणि हा एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही, बैल सोडून दिला. आणि त्या ठिकाणी बाळाजी पंत गेले घरामध्ये आणि त्याच दिवशी त्याच रात्री योगायोगानं संताजी महाराज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी संताजी महाराज आले आणि संताजी महाराज आल्याच्या नंतर संताजी महाराजांचं जेवढं मुलाबाळावरती प्रेम होतं ना तेवढंच प्रेम त्या सख्या नावाच्या बैलावरती होतं. त्या ठिकाणी वैरण काढी करण्याकरता संताजी महाराज गेले तर महाराज बैलाच्या डोळ्यातनं सुद्धा अश्रू गळत होते. महाराज बाळाजी पंतानं मारलं म्हणून अश्रू गळत नव्हते, तर गावातली लोक माझ्या मालकाला बोलली म्हणून महाराज बैल सुद्धा रडत होता. आणि त्या ठिकाणी संताजी महाराजांनी पाहिलं, पाठीवरून हात फिरवला तर बैलाची पाठ खरखर लागली.
बैलाची पाठ खरखर लागली आणि लक्ष्मीबाईला विचारलं, लक्ष्मी बैलाची पाठ खरखर का लागते? मारलं पोरानं, लय मारलं. का मारलं? काय नाही म्हटले, गावातली लोक एकतर वरवा आपण लावलाय त्यांच्याकडं, म्हणून गावातली लोक तेल देत नाही म्हणून आली आणि ह्याला घाण्याला त्यांनी झोपला तर एक पाऊल सुद्धा पुढे टाकला नाही. आणि काय नाही म्हटले, तुम्ही आता उद्या सकाळी लवकर घाण्याला झोपा आणि लोकांचं तेल देऊन टाका म्हटले. संताजी महाराज म्हटले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उगवला. संताजी महाराजांनी आता तो सखा नावाचा बैल, तोच बैला संताजी महाराजांनी घाण्याला झोपला. झोपल्याबरोबर बैलानं चालायला सुरुवात केली. हे दृश्य लक्ष्मीबाई पाहत होते, हे दृश्य बाळाजी पंत पाहत होते. बाळाजी पंतांनी म्हणलं, बाबा काल सुद्धा मी हेच केलं. पहिल्यांदा त्याला वैरण टाकली, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला प्रेमानं चल बोललो, पण काल एक पाऊल न टाकणारा बैल आज तुम्ही घाण्याला झोपल्याबरोबर चालाय कस काय लागला? त्यावेळेस संताजी महाराज म्हणतात, बाळा ह्याला पाठीवरती हात फिरवल्याने हात चलत नाही, ह्याला प्रेमाने हात फिरवल्यावरती हात चलत नाही, ह्याला वैरण काढीचं टाकल्यावरती हात चलत नाही, मग हात चलतो कस काय? तर संताजी महाराज म्हणतात, ऐक बाळाजी, याला घाण्याला झोपल्याबरोबर तुकोबरायांचे अभंग ऐकायची सवय, याच्या कानामध्ये अभंग पडल्या तर हा पाऊल टाकतो. म्हणजे ज्याने बैल परमार्थामध्ये आणला त्याचा किती उच्च कोटीचा परमार्थ असेल. विठाला 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 त्यामुळे याचं नावच मृत्यूलोक आहे. या ठिकाणी सर्वांना जायचं आहे. आणि अंत्यविधी दिवशी लक्ष देऊ नाही का, अंत्यविधी दिवशी आपल्याकडं ज्या वेळेला व्यक्ती वारतो, एका वाक्यात सांगा, जीवनामध्ये तुम्ही पैसे कितीही कमवा, शेवटी कपाळाला रुपयाच. बंगला कितीही मोठा बांधा, जळायला ग्रामपंचायतच्या पत्र्यातच. आणि घरामध्ये किती सोलार बसवा, शेवटची आंघोळ दगडाच्या चुलीवरच. खरंय का नाही? मग ज्या वेळेला माणसाचा अंत्यविधी होत असतो, अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्या माणसाच्या कोणताही श्रीमंत आजपर्यंत बंगल्यावर जाळलाय का हो? कोणताही श्रीमंत ज्या वेळेला त्याच्यातून राम निघून जातो, माणसं म्हणतात पहा, एखादा जर व्यक्ती वारला तर म्हणतात आता त्याच्यामध्ये राम राहिला नाही, म्हणजे तो गेलेला आहे. मग ज्या वेळेला तो जीव जातो त्यावेळेस त्याला घरामध्ये ठेवत नाहीत, त्याची दुर्गंधी फैलावते. आणि ज्या वेळेला त्याला अंत्यविधी देऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे खांदेकरी असतात ते आंघोळ करतात पहा. ते आंघोळ का करतात माहिती आहे का? कारण ज्या वेळेला अग्नी दिला जातो, त्या अग्नी दिल्याच्या नंतर त्या अग्नीच्या द्वारा जो धूर वरती जातो, त्या धुराच्या द्वारा विषाणू पसरत असतात, त्या धुरातून विषाणू पसरत असतात. म्हणून त्या ठिकाणी त्या खांदेकरांना आंघोळ घातली जाते. मग तो धूर आपल्या शरीरासाठी योग्य नसतो. मग आपल्या शरीरासाठी कोणता धूर योग्य असतो सांगतो, ऐका. ज्या वेळेला वास्तुशांतीचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेला ते होमामध्ये त्या ठिकाणी ते सर्व पिंपळांची पानं, अक्षता ते ठेवतात, त्यावेळेस त्याचा जो धूर असतो ना, त्या धुरानं आपल्या जे हृदयामध्ये जे चैतन्य असतं त्यासाठी तो धूर योग्य असतो. मग मला सांगायचं काय आहे, याचं नाव मृत्यूलोक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाला जायचं आहे. महाराज उत्तर रामायणामध्ये अशी कथा आहे, सीतेपेक्षा मंडोदरी ही सुंदर होती, पण त्या ठिकाणी त्या शूर्पणखेनं सांगितलं सीता सुंदर आहे, म्हणून रावणानं हा उपद्रव करून ठेवला. सीतेपेक्षा मंडोदरी सुंदर आहे. मंडोदरी किती सुंदर आहे ऐकायचं का? ज्या वेळेस मंडोदरी स्नान करून आपल्या महालामध्ये जात होते त्यावेळेस त्या तिजोरीतलं सोनं सुद्धा आपोआप खाली पडत होतं. त्या सोन्याला सुद्धा वाटत होतं आज मला हिनं परिधान करावं, आणि एकदा का मला हिनं परिधान केलं का माझा उद्धार होईल. त्या सोन्याला वाटत होतं. मंडोदरीत सोनं सापडत होतं. आपला हरपत हा फरक आहे. बरोबर आहे का नाही? माऊली म्हणतात सोनं कोणी घालावं. माऊलींचे एक सुंदर ओवे. माऊली म्हणतात अंगाचे सुंदरपणे लेणे अंगची होय लेणे, ते अलंकारिले कवन कवने ते निर्वचन. याचा अर्थ सांगू का? सोन्यामुळे याला शोभा आहे का याच्यामुळे सोन्याला शोभा आहे हे कळून देत नाही तर गळ्यामध्ये धातोळ पायाला भेगा पडल्या क्रॅक क्रीम लावितो. त्यामुळे याचं नावच मृत्यूलोक आहे. एकदा फुलं वाटा सर्वांनी, 5 मिनिटं राहिलेत फुलं वाटा, आणि आपण नंतर अभंग घेऊन पुष्पवृष्टी करूया. याचं नावच मृत्यूलोक आहे. या ठिकाणी प्रत्येकाला जायचं आहे. पण जात असताना जीवनामध्ये मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे.
निमरावे मरणादी साबत भावे मरणादी साबत भावे कीर्ती करो निमरावे मरणादी साबत भावे मरणादी साबत भावे मरणाआधी सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे कीर्ती हा कीर्ती करो मरावे कीर्ती करो कीर्ती करून मरावे. मग या भंगाद्वारे सुद्धा तुकोबराने सांगितलं की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदा प्रेमांनी सर्वांनी एकदा हात वरती करा आणि सर्वांनी ज्याला ज्याला हात आहेत त्याने एकदा हात वरती करा. सर्वांनी हात वरती करा आणि एकदा सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमा 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. हेरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी. विठाला विठ्ठल 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 त्यामुळे जीवनामध्ये देव आपला करा. देवाशिवाय या जीवनामध्ये दुसरं आपलं काही नाही. पहिली गोष्ट म्हणून तुकोबराने आपल्याला आपुलकीने सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. हेरती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी. आपली महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. एक नामदेवरायांचं एक चरित्र सांगतो आणि सेवा थांबवतो. थांबवतो. मग एकदा सर्वांनी एकदा भजन करू. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. माझ्या संत श्रेष्ठ नामदेवरायांची कीर्ती काय होती. माझ्या नामदेवरायांच्या हातून देवानं नैवेद्य खावा हा अधिकार माझ्या नामदेवरायांचा आहे. तुम्ही कधी गेलात पंढरपूरला तर कधी देवाला विचारलं का हो देवा 28 युग झालं विटेवरती उभात तुमचे पाय दुखत असतील तुम्ही जेवलात का कधी विचारलं. कधीतरी दामू शेट्टी बाहेरगावी गेले आणि गोनाईंनं सांगितलं नामा येतो का रे देवाला नैवेद्य दाखवून. येतो ना म्हटले. आई काय सुंदर काम सांगितलं. हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलं. 7 वर्ष वय नामदेवाचं. लक्ष देऊन ऐका. हातामध्ये नैवेद्याचं ताट आहे. देवाच्या समोर जातात. पण नामदेव महाराजांना हे माहिती नव्हतं बरं नैवेद्य दाखवून परत आणत असतात म्हणून. नामदेव महाराजांना वाटलं आपले बाबा दररोज नैवेद्य देवाला नेतात. देव खात असेल तर का नेता. देवाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि देवाला सांगितलं देवा खा मस्त माल आहे. देव काय नैवेद्य खाईना. थोडं लक्ष देऊन ऐका. देव काय नैवेद्य खाईना.
नामदेवरायांनी सांगितलं देवाला एकांतामध्ये खायची सवय असेल. बाहेर येतात, महाद्वाराचा दरवाजा बंद करतात आणि त्या फटीतून पाहतात असं देव नैवेद्य खातो का. देवानं कायचा नैवेद्य खाल्ला. नामदेव महाराज समोर येतात आणि देवाला सांगतात, देवा मला ओळखलं नाही होय, मी दामू शेट्टीचा मुलगा आहे ना नामदेव. माझे वडील काही कारणाच्या निमित्तानं बाहेर गावी गेले, तर माझ्या आईनं मला पाठवलं, नामा जा नैवेद्य घेऊन. म्हणून आलो देवा, खा नैवेद्य. देव काय नैवेद्य खाईना. नामदेव महाराज विनंती करतात देवाला, देवा खा नैवेद्य. देव काय नैवेद्य खाईना. नामदेव महाराज म्हटले, देवा मी भलतं खाणारा भलतं पिणारा नाही, माळकरी खा नैवेद्य. नामदेव महाराज निकरावर आले. नामदेव महाराज म्हटले, देवा खातो नैवेद्य का कसं. देव काय नैवेद्य खाईना. नामदेव महाराज म्हटले, देवा हे बघ, तू जर आता नैवेद्य खाल्ला नाही तर तुझी पायरीन माझं मस्तक इथंच प्राण त्याग करेन. डोकं आपटणार एवढ्यात पांडुरंगांना हात धरला. नामा काय करतो रे. मग खाना देव नैवेद्य. कधीपासून सांगतो. नोहे हा महिमा सामान्य संतांचा, नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. देवानं नैवेद्य खायला सुरुवात केला. देवानं नैवेद्य खायला सुरुवात करा. जेवी जेवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला. केशवा मुकुंदा नारायणा, जेवी जेवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला. केशवा माधवा नारायणा, देवी देवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला. दही भात काला कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला. देवानं नैवेद्य खायला सुरुवात केला. देवानं नैवेद्य खाल्ल्यावर नैवेद्य खाल्लेलं रिकामं ताट असं पोटावरती पालतं घातलं आणि निघाले दातडांग 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 दातडांग. 7 वर्षे वयानं काय कळतं 7 वर्षामध्ये. आणि घरी गेली आणि गोनाई म्हटली, नामा नैवेद्य कुठं आहे. खाल्ला ना म्हटले, आहे देवानं नैवेद्य. कुठल्या आईला खरं वाटलं. आई म्हटली, नामा देवावरती आळ घेतो रे, देव कुठं नैवेद्य खात असतोय. जा म्हटले, तुला जेवायलाच देत नाही. नामदेव महाराज म्हटले, हे पाहता आंधळी म्हातारीन दोन्हीकडे खळं ओकली. तिकडे देवानं नैवेद्य खाल्ला आणि इकडं आई जेवाय देईना. लागली रडाई. संध्याकाळी दामू शेट्टी आले. घडलेला प्रसंग सांगितला. नामा नैवेद्य खाल्ला म्हणत होता. दामू शेट्टी नामदेवरायांना म्हणतात, नामा खरंच सांग, खाल्ला देवानं नैवेद्य. बाबा पांडुरंगाची आणाय, एक अक्षर खोटं नाही. खाल्ला बाबा देवानं नैवेद्य. उद्या खाईल का देव नैवेद्य. खाईल ना. का त्याला भूक लागणार नाही का. घे उद्या नैवेद्याचं ताट, मी येतो पाठोपाठ. हातामध्ये नैवेद्याचं ताट आहे आणि गोनाईन दामू शेट्टी पाठोपाठ आहे. आता लक्ष देऊन ऐका. निघाले देवाला नैवेद्य दाखवण्याकरता. देवाच्या समोर जातात नामदेवराय. देवाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा आज तुला नैवेद्य खावाच लागतो, कारण तू आज जर नैवेद्य खाल्ला नाही तर कालचा नैवेद्य मी खाल्लाय असा यांचा समज आहे. देवानं सांगितलं, ना मार पाठीमागून तुझा बाप पाहतोय ना, मग तर जरूर खाल्ला पाहिजे देवा. देव काय नैवेद्य खाईना. नामदेवराय म्हटले, देवा तुला नैवेद्य खावा लागतो. खातो नैवेद्य का करू कालच्यासारखं. देवाला वाटलं ह्याला काय उपाय सापडला कोणास ठाऊक. देवानं त्या ठिकाणी नैवेद्य खायला सुरुवात केली. काही अंतरावरती दामू शेट्टी उभं होते. पळत येतात, देवाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतात आणि देवाच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात, देवा 12 वर्ष मी तुला उपवाशी मारले, 12 वर्ष तुझं उपवाशी मारले, आज जेवविले नामदेवे. गोनाई जवळ येते, नामाला म्हणते, नामा देव जेवतो तुझ्या हातून हा ब्रह्मांडाचा मालक. हो म्हटले, आई जेवतो. एक काम करतो का नामा. काय गाई, हा फक्त आपल्या घरी जेवायला आला पाहिजे.
देव म्हटला ना मग मी काय तुला ग्रामपंचायतचा सदस्य वाटलो का घरोघरी जाऊन फिरायला? बरं मी जर घरोघरी असं फिरायला लागलो तर ही जागा जबाबदारीची आहे ना. त्रिविध तापवाने तापलेले भक्त या ठिकाणी येतात. मी जर तुझ्या घरी गेलो तर या ठिकाणी उभं कोणी राहायचं? नामदेव महाराज म्हटले देवा उपाय व्यवस्था कर, काय तर सदस्य नेम, पण तुला घरी यावं लागतं. येतो घरी का आपटू डोकं? देव म्हटलं ना मग एक काम कर, मला या ठिकाणी योग्य म्हणजे पात्रतेचा या ठिकाणी तू वाटतो. मी तुझ्या घरून जेवून येईपर्यंत या ठिकाणी तू उभं राहतो का? नामदेव महाराज म्हटले उभं राहतो, पण काकड्यावाले याच्या अगोदर येत असेल तर ना, काकड्यावाले याच्या अगोदर येत असाल तर. देव म्हटले नामदेवरायांना काळजीच करू नको, बस गेलं का आलो. त्या ठिकाणी देव निघाले. देव निघाल्याच्या नंतर देवानं खाली उडी मारली. नामदेव महाराजांनी ज्या वेळेस विटेवरती उभं राहिलं आणि ज्या वेळेस पांडुरंगाचे कपडे आपल्या अंगावरती घातली, बस इथंच माझ्या नामदेवाचा उद्धार झाला. दादा इथं उद्धार झाला. आणि हा उद्धार झाला. त्या ठिकाणी देवाला सांगितलं. देवानं खालून हात, कोणी विटेवरच्या मालकानं हात जोडून सांगावं नामा जागा जबाबदारीची आहे बरं. हा आणि इथं उभं राहिल्यानंतर कोणाकडे पाहून हसायचं नाही, मागं पुढं डुलायचं नाही. हा कोणी फळं आणतील, कोणी मोसंबी आणतील, कोणी चिक्कू आणतील, कोणी केळी आणल, तू खाशील बसा खायचं नाही. नामदेवराय म्हटले अवघड आहे बोय. मग अवघड आहे म्हणून तर एवढं आषाढी कार्तिकीला यात्रा भरती होय, अवघड आहे म्हणूनच ना. नामदेवरायांनी सांगितलं देवा वेळ घालवू नको, पटकन जाऊन पटकन ये. आणि हा इथं उभं राहिल्याच्या नंतर अगदी दर्शनाची बारी कुठपर्यंत जर गेली, अगदी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तू पाशीला असं डोकायचं नाही. ठीक आहे म्हटले देवा अवघड आहे पण ठीक आहे, जा देवा तुम्ही. देव त्या ठिकाणी निघाले आणि देव घरी गेल्याच्या नंतर दामो शेट्टीच्या देवा पांडुरंगाच्या आणि गोनाई मातेच्या एवढ्या गप्पा रंगल्या का देवाला विसरच पडला. तिकडे नामदेव विटेवरती उभा आहे आणि जे घडू नये ते झालं. आले काकड्यावाले आणि पंढरपूरचा काकडा बाबा असा करंगळी एवढा नाही, तो असा मनगडासारखा असे जाड, आणि तो काकडा असा फिरायचा आणि नामदेव महाराजांच्या चेहऱ्यासमोर यायचा काकडा. बरं असं पाठीमागं सरकायला भाग नाही ना, तटस्थ विटेवरती उभं राहाय सांगितले. नामदेव महाराज म्हटले अवघड आहे बुवा आता ही. त्या ठिकाणी काकडा सुरू झाला. पूर्वीचे देशपांडे मंडळी काकड्याला यायचे आणि आज सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आज सुद्धा त्या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवतात. आणि त्या ठिकाणी देशपांडे मंडळी देवाला त्या ठिकाणी दह्याचा नैवेद्य देवाला आज सुद्धा दाखवतात. मग त्या ठिकाणी ते देशपांडे बंधू आले आणि दही घेतलं, नामदेव महाराजांच्या तोंडाला लावलं. मग मला सांगा, तोंडाला दही लागला असताना खावा वाटणं ही प्रकृती आहे. आपलं खाऊन दुसऱ्याचं वर वाढून गेलं ही विकृती आहे. पण तोंडाला दही लागला असताना सुद्धा न खाणं ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे महाराज, ही संस्कृती आहे. पण खावं तरी खायचं नाही. नामदेव महाराज म्हटले अवघड आहे बुवा. त्यावेळेस देवाला नैवेद्य दाखवला आणि तिथलं 2-4 देशपांडे मंडळी म्हणू लागले का हो देवाचा चेहरा थोडा बदलल्यासारखा वाटतोय का? नामदेव महाराज म्हटले गेलो आता. नाही ते काय ना म्हटले, ते शिपायाचं नाम आहे ना, तो जर नाही आला मंदिरात तर देवाचा चेहरा असं पडल्यासारखं असतं म्हणे. नामदेव महाराज म्हणे सुटलो. आणि त्या ठिकाणी ते गेले आणि रुक्मिणी आईसाहेब रात्री आल्या आणि म्हटले देवा, हो देवा. नामदेव महाराज म्हटले मी देव नाही, मग तुम्ही कोण आहे? त्यावेळेस भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि रुक्मिणी मातेला म्हणतात, हे रुक्मिणी, हे माझे जे भक्त आहेत ना, या भक्तांना मी माझ्याच्या पाया म्हणजे भक्तारा की पाया पाशी, 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 दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासे संवारी, दुर्जनासे संवारी, दुर्जनासे संवारी. भक्तारा की पाया पाशी, दुर्जनासी संहारी.
सांगण्यासारखं बरंच आहे, पण आपल्या वेळेमध्ये आपला राजीनामा ठेवलेला बरा असतो आहे का नाही. 12:15 झाली ना, 12:10 ठीक आहे. जास्त वेळेमध्ये जास्त बोलण्यापेक्षा 10:10 सुरू झालं 12:15पर्यंत. आणि जाता जाता फक्त एवढं सांगेन का आळंदी पंढरपूरची वारी करत चला, माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या नामाचा जयघोष करा. त्या सोहळ्याचं वर्णन काय करणार महाराज, माऊलींचा सोहळा, त्या सोहळ्याचं वर्णन काय करायचं तरी करतो. ऐका, एवढा मोठा सोहळा आहे पण कुणाला निमंत्रण नाही. 18 पगड जातीतले वारकरी एका सोहळ्यात आहेत पण कधी वाद नाही. लाखो वारकऱ्यांचा मेळा आहे पण कोण कधी उपाशी पोटी नाही. 90 वर्ष चालणाऱ्याचं वय आहे पण चालण्याचा कसलाही त्रास नाही. ऊन वारा पावसाचा सामना आहे पण कसलीही चिंता नाही. 21 दिवस संसाराचा त्याग आहे पण घरच्यांची कसली काळजी नाही. आणि 100 गावची लोक एका दिंडीत आहेत पण कोणताही दुजाभाव नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज, ही ताकद वारकरी संप्रदायाचे. एवढा मोठा विश्वमाऊली ज्ञानोबा तुकोबांचा सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये तुम्ही चाला, माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या नामाचा जयघोष करा. आणि जाता जाता तुम्हाला एक भजन सांगतो, तेवढं एक भजन ऐका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव बोला तुकाराम. पुन्हा एकदा ऐका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. याचा अर्थ हा बघा आता, निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पटलं तर वाजव जा ना. अवघड आहे वा, वाजवत वाजवत म्हणजे असं वाजवसा करते तर परत वाजवत नाहीत. मला वाटलं आता वाजवतील पुढं वाजवतील. असू द्या, काय हरकत नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्या संस्थेमध्ये मी शिकलो ती म्हणजे आमची स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, की ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाही आहे आणि शिक्षकांना पगार नाही. ही विश्वातली एकमेव संस्था आमच्या जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. ऐका, कारण की धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, नीती म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण ज्या संस्थेमध्ये शिकायला मिळतं ती म्हणजे आमची स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. आणि या मृत्यूलोकामध्ये प्रत्येकाला जायचं आहे. प्रत्येकाचं या ठिकाणी वर्षश्राद्ध होणारच आहे. तुमचंही होणार आहे आणि माझं बी होणार आहे. लगे होय म्हणता राव, जगू दे ना 4 दिवस. अवघड, तुम्ही एक गेले कडला, आमचं काय अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकाचं या ठिकाणी वर्षश्राद्ध ते होणारच आहे. याचं नावच मृत्यूलोक आहे. प्रत्येकाला जायचं आहे. आणि जाताना कसं जायचं आहे तर तुकोबराय सांगतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जाताना कीर्ती मागे राहावी असं माणसानं मरावं. गेल्याच्या नंतर कमीत कमी आपला तालुक्याला दुःख झालं पाहिजे. नका तालुक्याला होईना आपल्या गावाला तरी बरं, नाका गावाला होईना आपल्या वस्तीला तरी बरं, नाही वस्तीला झालं तर आपल्या घराला तरी, आपल्या घरच्यानं म्हणणे बरं झालं गेला बुवा, लय दिवस पडून होता. असं होऊ नाही. माणसानं गेल्यानंतर चांगलं जावं. अरे माणसानं जगावं कसं तर माणसानं जगावं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखं. आज 350 वर्ष झालं माझा शंभू राजा जाऊन 40 दिवस त्या औरंग्यानं हाल केलं. माझ्या शंभू राजांना मारलं परंतु धर्म सोडला नाही. का सोडला नाही? आपल्या धर्मासाठी माझा राजा एकनिष्ठ राहिला. आज तुमच्याने माझ्या कपाळावरती बुक्का राहावा याच्याकरता माझ्या राजाने 40 दिवस वेदना सहन केल्या. किती दिवस? 40 दिवस. आणि ह्या वर्षी मोडलीमध्ये एक सांगण्यासाठी कौतुक वाटतं का तरुण पोरांनी त्या ठिकाणी 40 दिवस बलिदान मासाचे श्लोक वाचले. पहिल्यांदा काहीतरी चांगलं केलं. 40 दिवस असं या ठिकाणी तरुण पोरांनी यामध्ये यावं. संप्रदायाचं ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा जयघोष करावा. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आमचे शुभ महाराज या ठिकाणी वाजवण्याकरता उपस्थित राहिले वरवडवरून, त्यांनाही वंदन करतो. हे सर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व मायपामांचरणी सेवा समर्पित करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर